विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव तालुक्यातील नित्रूड गावामध्ये आहोत. या ठिकाणी नित्रूड गावचे सरपंच दत्ताजी डाके यांच्या शेतामध्ये वनराई बंधारा करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने गावातील ॲडव्होकेट अशोक डाके आहेत, त्यांच्याशी आपण संवाद. काय सांगू शकाल, आज वनराई बंधारा या ठिकाणी करण्यात आलेला आहे? नमस्कार. या ठिकाणी आज मुख्यमंत्री ग्राम समृद्ध जे काय अभियान राबवलं जाते त्या अभियानामध्ये नित्रूड गावचा एक सहभाग आम्ही नोंदवलेला आहे. आणि या सहभागातून आम्ही विविध असे जे काय स्वच्छतेचे कामं असतील, बाकी गावातले शाळेच्या स्वच्छता असेल, बाकी छोटे मोठे शोषखड्डे असतील, बाकी जे काय अभियानामध्ये जे आहे दिलेलं राबवून शासनानं की या पॉईंटवर काम करायला पाहिजे, त्या पॉईंटनुसार आम्ही काम करतोय. आणि आज त्याच अभियानामार्फत आम्ही एक सकाळपासून एक 50-60 तरुण मिळून या ठिकाणी आम्ही एक वनराई बंधारा तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये एक सिमेंटचे पोते असतील, काही खताचे पोते असतील, त्याच्यामध्ये वाळू भरून आम्ही त्या पद्धतीनं वनराई बंधारा या ठिकाणी आज निर्माण केलेला आहे. आणि या वनराई बंधाऱ्याचा जे काही आजूबाजूचे शेतकरी त्यांना जरूर नक्कीच फायदा होईल. आणि या माध्यमातून आणखीन उत्साहपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी आणखीन जे वेगवेगळे वडे आहेत त्यावर सुद्धा बंधारे म्हणजे बांधले जातील, तयार केले जातील. एवढंच मी या ठिकाणी सांगणार आहे. बरोबर आहे. परंतु या ठिकाणी हे तुम्ही जे वनराई बंधारा केलेला आहे, याच्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. हे कशा पद्धतीने असणार आहे? या बक्षिसाचा उद्देश ठेवून आम्ही हा काम करत नाहीत. कारण की या अगोदर पण नित्रूड ग्रामपंचायतनं जे काही संत गाडगेबाबा अभियान होतं, त्यामध्ये आम्ही काम केलं. आम्हाला दुसरं बक्षीस मिळालं. आम्ही बक्षिसाचा उद्देश ठेवून हे काम करत नाहीत, की एक गावाला कुठंतरी स्वच्छतेची चाड निर्माण झाली पाहिजे आणि तिकडं गाव गेलं पाहिजे. आणि स्वच्छता जर झाली तर रोगराई कमी होईल. आणि त्या उद्देशाने आम्ही काम करतो. आम्ही आता पुढं आणखीन भरपूर कार्यक्रम ठेवलेत, की स्वच्छ अंगण आपला, स्वच्छ परिसर या माध्यमातून आम्ही महिलांना बक्षीस देणार आहेत. म्हणजे घरासमोर रांगोळी काढणं, वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत आम्ही. सदृढ बालक स्पर्धा असेल, म्हणजे शेतकऱ्यासाठी जे काय ज्याचा बैल सदृढ आहे काय म्हणायचं, की त्या बैलाची सुद्धा स्पर्धा ठेवलेली. अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तुम्ही बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतसाठी एक ग्रामपंचायतचे घटक म्हणून काय संदेश द्याल? की या पद्धतीनं जे काय माजलगाव तालुक्यातील सगळ्या ग्रामपंचायती आहेत, त्यांनी बक्षिसाचा उद्देश न ठेवता, की आपल्या गावाला आपण या माध्यमातून सहभागातून सुद्धा विकास करू शकतो आणि लोकांना त्या दिशेनं, त्या मार्गाने नेऊ शकतो. म्हणजे हा एवढाच विकास नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीने विकास होऊ शकतो. आपल्या गावामध्ये रोगराई कमी झाली, तो पण एक आपल्या गावाचा विकास आहे. आपल्या गावामध्ये पाणी जर असं सगळं पाणी व्यवस्थित जर प्रत्येक ठिकाणी बंधारे निर्माण झाले आणि पाण्याचं पर्क्युलेशन झालं, तसंच तो जलतारा असेल, जलतारामध्ये प्रत्येक शेतामध्ये जलतारा निर्माण झाला. आम्ही या ठिकाणी आता बाजूलाच जलतारा पण करणार आहेत. आणि असं जर प्रत्येक ठिकाणी तालुक्यातील एक सरपंच असतील, जे काय तरुण कार्यकर्ते असतील, जे ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, यांनी जर या मार्गाने सुद्धा जर प्रयत्न केला गावाला नेण्याचा, तर विकास होऊ शकतो. खरोखर आताच ॲडव्होकेट अशोकरावजी डाके यांनी सांगितलेलं आहे, की तरुण वर्ग असेल किंवा गावातील ग्रामस्थ मंडळी असतील, त्यांनी लोकसहभागातून जर कामं केले तर गावाचा विकास नक्कीच होईल. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब फपाळ, नित्रूड.